जे व्यासपीठ कराल त्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. शरद पवार. राज्यभरातून आलेल्या सर्वांचे भटक्या विमुक्त जातीतील पदाधिकारी यांचे स्वागत करतो. भटक्या विमुक्त जातीची समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. भटक्या विमुक्त प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला. जे लोक उपेक्षित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा आमचा प्रयत्न. भटक्या विमुक्त सर्व जाती सर्वांच्या प्रश्नांची मांडणी एकत्रित करून लोकशाहीमध्ये निवडणूक महत्त्वाची अशा लोकांच्या हातात सत्ता देईल त्यांनी कामे केली पाहिजे. संघटना जोरावर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्न केले पाहिजे. समाज लहान असून विखुरलेले आहे, त्यासाठी त्याचे प्रश्न आमचे प्रयत्न. जे व्यासपीठ कराल त्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. उपेक्षित समाजाची प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सामूहिक आहे. हा जो वर्ग आहे या वर्गाचा प्रश्नाची सोडवणूक करणं ही कुठल्याही राज्यकर्त्याची जबाबदारी आणि ती जबाबदारी सरकारच्या लक्षामध्ये यावी म्हणून सतत संधी मिळेल त्यावेळेला उपलब्ध असलेल्या व्यासपीठावर या सगळ्या प्रश्नांची आणि सुखदुःखाची बांधणी काही लोक वाहनासावधी करतात. अनंतकुमार पाटील यांची 40 वर्ष मी त्यांना जवळून ओळखतो. याच वर्गामध्ये त्यांचं लक्ष केंद्रित त्यांनी केलं. राजू अवताडे असतील, रमेश जाधव असतील, हिरालाल असतील, अन्य त्यांचे ज्येष्ठ सहकारी असतील, त्यांनी आयुष्याचं आपलं मिशन या वर्गाच्या मांडणीच्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणुकीच्यासाठी त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतात. जे लोक स्वतःचा विचार न करता उपेक्षित समाजाचा विचार करतात त्यांच्यासाठी सर्वस्व देतात अशांच्या पाठीशी उभं राहणं ही नैतिक जबाबदारी आणि देशमुख असोत तर मी असेल आम्हा लोकांची आहे. आणि मला आनंद आहे की गेली काही वर्ष मी बघतोय तिला झालं हा प्रश्न सतत मांडतात. वेगवेगळ्या व्यासपीठावर जिथं संधी मिळेल तिथं हे दुखणं मांडतात. आता या कामाला अधिक गती द्यायची असेल तर आपल्याला बसून काही कार्यक्रम घ्यावा लागेल, त्याची अंमलबजावणी करावं लागेल. त्या सगळ्या ज्या जाती आहेत गोंधळे असेल, दुसरे असेल, वाघे असेल, वसुदेव समाज असेल, बंजारा असेल, या सगळ्यांच्या प्रश्नाची मांडणी करून एक सविस्तर टिप्पणी ही तयार करण्याची गरज आहे. ती अनेकांच्याकडे आहे पण ती एकच केलं. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी असतात आधीच्या सरकारांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि ते आता नजीक आले. मग ते देशाची असो राज्याची असो या निवडणुकीमधून अशा विचाराला साथ देणाऱ्यांच्या हातात सत्ता देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते काम आपण करायचे. ते काम केल्याच्या नंतर ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांच्या हातात या सगळ्या प्रश्नाचं गाठवलं हे त्यांच्यापुढं मांडायचं आणि संघटनेच्या शक्तीच्या जोरावर सातत्य ठेवून आज हा प्रश्न सुटला, उद्या तो राहिला, बरोबर सोडून घेतला, त्या प्रकारची चिकाटी ही दाखवून या प्रश्नांची सोडवणूक करून घेणं ही तुमची माझी जबाबदारी. समाज लहान आहे, तो भटक्याविमुक्त आहे. तो कुठं राहतो, काय करतो याचा फलात द्यायची गरज नाही, त्यांचं अध्ययन नाही. पण त्यांची हे असं दूर करणं ही आपली जबाबदारी असेल.
की ह्या सगळ्या प्रश्नांची मांडणी करून उद्याच्या सरकारच्या समोर आपण त्याचा आग्रह धरणारं त्यासाठी कायमची यंत्रणा आणि व्यासपीठ या दोन्ही गोष्टीची अत्यंत गरज आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की जे काही व्यासपीठ तुम्ही करा त्या व्यासपीठातून जे काही दुसरं मांडा त्याची स्वर्ग करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची भूमिका आणि देशमुख असेल किंवा मी असेल ते आमचे सहकारी असतील त्यांच्याकडून जाईल. पण शेवटी राजकारण क्षेत्रासाठी त्याला समाज करून उपेक्षेचा घटक हा सहभागी नसेल तर त्या राजकारणाला काही अडचण नाही. आणि म्हणून उपेक्षितांच्या सुखदुःखाशी संपर्क ठेवून त्याची सोडवणूक करणं हे आपलं राजकारण ही भूमिका घेऊन काम करण्याची तयारी आपल्या सगळ्यांची सामुदायिक आहे. मी या गोष्टीच्यासाठी एक प्रकारचे आठवण करून द्यायला एका दृष्टीपूर्वी महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून या ठिकाणी आला. माझी खात्री आहे की हा तुमचा प्रवास आणि त्या प्रवासातून तुम्ही केलेली मांडणी वाया जाणार नाही. तर त्याची काळजी आम्हाला सगळ्यांच्याकडून घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. हिरालाल आणि त्यांच्या सरकारने या कामात लक्ष घातलं शिकायची सोयी त्याबद्दल त्यांनी धन्यवाद देतो. आणि हे काम इथंच थांबायचं नाही ते महाराष्ट्रात पोचवायचं, सरकार दरबारी पोचवायचं आणि लोकांच्या पदरात पडेल याची काळजी घ्यायची अशी जबाबदारी आता आपण सगळ्यांनी मिळून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. माझी दोन शब्द